नमस्कार सर्वांना, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि मी आता वरदला सोडवायला निघाले होते स्कूलमध्ये। तर आज त्याला स्कूल होतं आणि सकाळी सकाळी पहा किती ऊन आहे आणि भाद्रपद महिन्यात ना सकाळीच 8-9 वाजता जे ऊन पडतं ना ते पण भरपूर लागतं आणि दुपारी पण खूप ऊन लागतं। भाद्रपद महिन्यातलं ऊन खूप कडक असतं। तर वरदला मी स्कूलमध्ये सोडून आले आणि आज माझं भरपूर काम बाकी आहे। तर ते काम का बाकी आहे त्याचं कारण सांगते। आज आहे महात्मा गांधी जयंती आणि सगळ्या शाळांना सुट्टी आहे महात्मा गांधी जयंतीची, पण वरदच्या स्कूलला काही सुट्टीच नव्हती। तर माहीत नाही की त्यांनी का सुट्टी दिली नाही। तर मी स्कूलमध्ये विचारलं पण ते बोलले की CBSEचा काही रूल आहे, त्यांना काहीतरी दिवस पूर्ण करायचे असतात म्हणून दिली नाही। तर उद्या घटस्थापना आहे, त्याची सुट्टी तर ते देणारच आहे। पण आजची जी सुट्टी होती ती सरकारी सुट्टी होती जी सगळ्या शाळांना होती, त्यामुळं यांच्या शाळेला पण पाहिजेच होती आणि यांचे जे स्कूलचं ॲप आहे त्यामध्ये पण होती आणि डायरीमध्ये पण होती, पण यांनी दिली नाही। कारण पाठीमागे पावसामुळे ज्या सुट्ट्या पडल्या होत्या ना त्या आता भरून काढल्या, कारण त्यांना दिवस तेवढे भरवायचे आहेत म्हणून मग काम पण बाकी होतं। मग घरी आले वरदला सोडवल्याच्या नंतर आणि मग सगळ्यात पहिल्यांदा भांडे घासून घेतले। तर काही भांडे मी सकाळीच घासून गेले होते, पण काही जे बाकी होते ते नंतर घासायला घेतले आणि नंतर मग मी किचन वाटा वगैरे पण क्लीन केला। आणि आज आमचा बैलपोळा पण आहे। तर भाद्रपद महिन्यातला जो बैलपोळा असतो तो आम्ही साजरा करतो आणि श्रावण महिन्यात पण बैलपोळा असतो। तर काही लोक श्रावण महिन्यातला साजरा करतात, पण माझ्या माहेरी पण भाद्रपद साजरा करतात, भाद्रपद महिन्यातला पोळा साजरा करतात आणि आमच्याकडं पाहुणे वगैरे येतात पोळ्याला। पण एकच पोळा असला की मग नाही येत, पण काय ज्यांचा श्रावणी पोळा आहे ते भाद्रपद पोळ्याला पाहुणे येतात। गावाला पोळ्याला खूप मज्जा येते। गावाला ना जे बैल असतात बैलांना छान असं सजवतात, कलर करतात, त्यांच्या शिंगांना कलर देतात, भरपूर असं बैलांना सजवतात आणि गावामध्ये नेतात। तर मिरवणुकीसाठी त्यांना पाया पडण्यासाठी पण नेतात गावामध्ये आणि खूप छान असा सण आहे बैलपोळा पाहण्यासारखा। वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांचा हा सण साजरा केला जातो, त्यांना खूप सन्मान दिला जातो या दिवशी। आणि या दिवशी पुरणपोळी केली जाते, खास करून बैलांसाठी त्यांना पण चारली जाते आणि घरातल्यांसाठी सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। तर माझी सगळी भांडी घासून झाली, किचन वाटा पण एकदम चकचक झालेला आहे आणि असं किचन वाटा एवढा साफ केल्याच्या नंतर ना परत त्याच्यावरती काही करूशीच वाटत नाही, असं वाटतं की परत खराब होणार, पण स्वयंपाक तर करावाच लागतो ना परत। पण असा किचन वाटा मला खूप आवडतो, एकदम सुटसुटीत स्वच्छ आणि असा मोकळा। तर आता मी करून झाला होता। दुपारी मी वरदला घ्यायला गेले 1 वाजता, तर तो रुसला होता म्हणून पुढे चालला होता आणि तो का रुसला ते ऐका। काय झालं सांग? हा घेऊन खाऊ, पण तू काय म्हणत होता स्कूल मधून निघल्या? काय झालं? पप्पाला ऑफिसला जायला लागलं ना? चल। स्कूलमधून येताना आम्ही एका इथं झाडाखाली थांबलो, कारण एवढं ऊन आहे ना की स्कार्फ बांधून पण ऊन लागतंय आणि खरंच ह्या उन्हाने ना मुलं सुद्धा आजारी पडतात, एवढं ऊन आहे, एवढं ऊन लागतंय। आम्ही सावलीत थांबलो इथं झाडाच्या आणि पाठीमागं माझ्या ना एक माणूस आहे ना सफरचंद विकतोय, ते पण उन्हात राहून, म्हणजे त्यांची हातगाडी बाजूला आहे पण तो उन्हात राहून तिथं सफरचंद येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना नाही का विचारतोय 100ला 1 किलो सफरचंद घ्या म्हणून। म्हणजे किती मेहनत करावी लागते ना, म्हणजे त्या माणसांचं खरंच खूप अवघड असतं। आणि वरदला इथं तहान पण लागली, मग त्याला इथं थोड्या वेळ थांबवलं, पाणी पण दिलं। आणि आज बैलपोळा आहे म्हणून छान अशी बैलपोळ्याची मी रांगोळी पण काढली होती। आणि वरदची नेहमी एक कंप्लेंट असते की त्याला असं वाटतं की मीच जाते त्याला सोडवायला आणायला, त्याला असं वाटतं पप्पाने पण कधीतरी यावं, पण त्या दोघांचा टायमिंग वेगवेगळा आहे, त्याच्यामुळं मग त्यांना काही जमत नाही आणायला जायला। पण तो ना खूप वाट पाहत असतो, तो म्हणतो की सगळ्यांचे पप्पा येतात, आजी बाबा येतात आणि माझं फक्त तूच येते सोडवायला न्यायला, कधीतरी पप्पाला पण पाठवत जा दुपारचं घ्यायला, म्हणून त्याचं असतं। आणि सकाळी मी त्याला म्हणले होते जर पप्पाने आज घरून काम केलं तर मी पप्पाला पाठवत, पण त्यांना ऑफिसला जायला लागलं, त्यांना पण काही सुट्टी नव्हती, सुट्टी होती पण त्यांना कामच करायचं होतं, मग ते घरून करा किंवा ऑफिसमधून, कारण त्यांचं मंथ एंड चालू होता, त्यामुळे मग ते गेले ऑफिसला। मग त्याच्यामुळे वरद रुसला होता आणि आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मग मी वरदला झोपी लावलं, त्याचं अभ्यास वगैरे घेऊन त्यानंतर मग मी पुरणपोळी बनवायला घेतली। तर मी तो कुकरमध्ये डाळ शिजायला टाकली, त्यानंतर मग मी जे मसाल्याचं सामान असतं ते काढून घेतलं। तर लसूण, खोबरं, कांदा आणि खडा मसाला तो
तो घेतलेला आहे। इकडं डाळ शिजून झाली, त्यानंतर एका छोट्या कुकरमध्ये भात पण टाकला आणि एकीकडं मसाला पण भाजून घेत होते आणि सगळीकडं हात चालू असतो, इकडं काही तिकडं काही। तर डाळ झाली होती, छान शिजलेली होती आणि पुरणपोळ्यात जास्त काही आवडत नाही आम्हाला, पण बैलपोळ्याच्या सणाला पुरणपोळी करतात म्हणून मग केली। आम्ही काय एक पोळीच खातो, जास्त काही पुरणपोळी आवडत नाही एवढी। आणि मला सुरुवातीला पुरणपोळी पण जमत नव्हती जास्त करायला, पण आता जमतीये बऱ्यापैकी। जास्त भारी येत नाही पण जमतीये। तर मग मी इथं पुरण पण वेळून घेतलं। तर असं पुरण वेळायला एक ट्रिक वापरायची, जेव्हा ते घट्ट होतं ना तेव्हा समजायचं की पुरण आपलं तयार झालेलं आहे। एकदम असं घट्ट होतं तेव्हा, तर ते मी इथं चाळणीवरती पुरण बारीक करून घेतलं। तर मला सगळ्यात आधी ना पुरणपोळी जमायची नाही जास्त, नेहमी फुटायची, लाटायला लागली की तिच्यातून पुरण बाहेर यायचं, कसं पण करा। मग मी ना जास्त काही बनवतच नव्हते पुरणपोळी, पण खरं तर पुरणपोळी मी ना स्वामींमुळे बनवायला शिकले असं मी सांगल। कारण एकदा मी स्वामींसाठीच पुरणपोळ्या बनवत होते, माझं उद्यापन होतं आणि मला पुरणपोळीच बनवायची होती। तर मी स्वामींना म्हटलं की आज पुरणपोळी येऊ द्या चांगली, फुटू वगैरे नका देऊ। आणि मी एवढं मनापासून स्वामींचा जप करून पुरणपोळी केली आणि मला जमली। त्या दिवसापासून मला पुरणपोळी बनवता येते, जास्त एकदम भारी लुसलुशीत नसेल येत पण छान येते, म्हणजे खाऊ शकतो आपण अशी। तर बऱ्यापैकी जमते पुरणपोळी। आणि काय असतं ना, एकदा संसारात पडलं ना की एक एक गोष्ट हळूहळू जमायलाच लागते, तसंच माझ्या बाबतीत झालं। मलाही आता भरपूर साऱ्या गोष्टी येतात, एकदम मी स्वतःला सुगरण नाही म्हणते, पण 5-6 वर्ष झालेत लग्नाला, त्यामुळं चांगला स्वयंपाक येतो, जेणेकरून घरच्यांचं छान असं पोट भरलं जाईल असं स्वयंपाक जमतो मला। तर मग पुरणपोळ्या आता जमतात, मग त्यामुळं मग कधी कधी वाटलं तर करते, पण काही काही सणांना करते पण। आणि मी इकडं स्वयंपाक करत होते ना तोपर्यंत वरदना त्यांनी इथं गोधडी काढत होता, तो झोपलेली आणि कशी घडी घालत होता। मी हळूच त्याचा गुपचूप मागून व्हिडिओ काढत होते आणि त्यांनी त्याचंच घडी घातली आणि त्यांनी त्याचंच उशी आणि गोधडी नेऊन ठेवत होता। तर आता मी पोळ्या लाटायला घेतल्या, तर वरद आणि त्याचे पप्पा खाली गेले होते बैल आणायला, कारण आज बैलांची पूजा केली जाते गावाला। तर खरोखरच्या बैलांचीच पूजा केली जाते, बैलांना ओवाळलं जातं, गावात नेलं जातं। पण आता इथं सिटीमध्ये काय करणार ना, मग सिटीमध्ये आपण बैल आणू शकतो मातीची। तर मग हे दोघं गेले होते बैल आणायला, मग तोपर्यंत म्हटलं ते दोघं येतपर्यंत ना पुरणपोळ्या करून घेऊयात। मग मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या। पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा आपला मराठी सण ना हा कुरडई पापडाशिवाय ना अपुराच वाटतो, किंवा भजे नाही तळले तर तो अपुराच वाटतो। तर मी इथं कुरडई पापड तळून घेतले, भजे पण तळून घेतले आणि असं पुरणपोळीचं छान ताट तयार केलं आणि गव्हाच्या पिठाचे गोल गोल रिंग बनवल्या होत्या, ज्या आमच्या इकडे बैलांच्या शिंगामध्ये घालतात। तर वरदने त्याच्या पप्पांनी इथं छान पूजा मांडलेली होती, तर धान्यामध्ये तर बैल ठेवले होते आणि मग वरदने ते घातलं त्यांच्यामध्ये। आणि वरदला खूप भारी वाटत होतं हे सगळं करताना, त्याला खूप आवडतं असलं करायला, मग मी त्यालाच करायला लावलं। आणि छान असा मी आज बैलपोळा इकडंच साजरा केला गावाला न जाता। वरदलाही सगळं काही सांगितलं बैलपोळ्याचं कसं कसं असतं, कसं कसं नाही, त्यालाही सगळं काही माहिती दिली आणि छान असं इथं आधी यांना नैवेद्य दिला। आणि त्यानंतर छान असं माझ्या दिव्यात आज फूल झालं होतं आणि ते फूल पाहून खरंच खूप आनंद वाटला आणि खूप भारी वाटलं आणि दिवसाचा शेवट असा छान झाला। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय, भेटूया पुन्हा।